नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्रतर्फे मी आपलं स्वागत करतो. बघा, मालमत्ता खरेदी करणं किंवा विकणं हा आपल्या आयुष्यातला किती मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो, नाही का? पण अनेकदा काय होतं, आपण सगळे तयारी करून नोंदणी कार्यालयात जातो आणि तिथे आपल्यासमोर अचानक अडचणी उभ्या राहतात. म्हणूनच आज आपण हेच स्पष्टपणे समजून घेणार आहोत की आपले हक्क काय आहेत आणि निबंधकाचं म्हणजे सब रजिस्ट्रारचं नेमकं काम काय आहे. कधी असं झालंय का तुमच्यासोबत की तुम्ही तुमची मालमत्ता विकली किंवा खरेदी केली आणि मोठ्या आशेने सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये गेलात, पण तिथे तुमचा दस्तऐवज नोंदवून घ्यायलाच नकार दिला गेला? मला माहितीये, अशी वेळ कोणावरही येऊ शकते. आणि जर तुमच्यावर किंवा तुमच्या ओळखीतल्या कोणावर अशी परिस्थिती आली असेल, तर मग ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. लक्ष देऊन ऐका. बरं, मग असा प्रश्न पडतो की ही नोंदणी नाकारली का जाते? म्हणजे यामागे नेमकं काय कारण असतं? खरं तर आपल्यासारख्या अनेक सामान्य नागरिकांना हा अनुभव येतो की सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये गेलं की काही ना काही छोटंसं कारण काढून दस्तऐवज नोंदवायला नकार दिला जातो. आणि हेच तर महत्त्वाचं आहे की ते कारणं काय देतात. अनेकदा निबंधक म्हणतात, मूळ मालकीची कागदपत्र दाखवा किंवा कोर्टात केस चालू नाहीये याचा पुरावा घेऊन या. पण थांबा, कायदा काय सांगतो हे माहीत आहे का? कायदा अगदी स्पष्ट सांगतो की निबंधकाचं काम फक्त तुम्ही दिलेला दस्तऐवज नोंदवून घेणं आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही हे पाहणं आहे. तुमच्या मालमत्तेच्या मालकी हक्काची खोलवर चौकशी करणं हे त्यांचं कामच नाहीये. या सगळ्या गोंधळाचं एक मूळ होतं तामिळनाडू नोंदणी नियमांमधला एक नियम, नियम 55A1. आता हा नियम काय करायचा? तर तो निबंधकांना एक अवाजवी म्हणजे गरजेपेक्षा जास्त अधिकार द्यायचा. या नियमामुळे जर विकणाऱ्या व्यक्तीकडे मूळ मालकीचे कागद नसतील तर निबंधक सरळ नोंदणी नाकारू शकत होते. विचार करा, यामुळे किती प्रामाणिक लोकांना त्रास झाला असेल. पण आता चिंता करण्याची गरज नाहीये, कारण या परिस्थितीत आता एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल झालाय. आपल्या सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने एका ऐतिहासिक निर्णयातून आपल्यासारख्या नागरिकांना प्रचंड मोठा दिलासा दिलाय. कायद्याचं जे काही गोंधळाचं चित्र होतं ते आता पूर्णपणे स्पष्ट झालंय. हा दिलासा आपल्याला मिळालाय तो के. गोपी नावाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या खटल्यामुळे. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलंय की निबंधकांना दिलेले अधिकार हे मर्यादित आहेत, अमर्याद नाहीत. खरं तर हा आपल्या सगळ्या सामान्य नागरिकांसाठी एक खूप मोठा विजय आहे. आणि या निर्णयात कोर्टाने एक वाक्य म्हटलंय जे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कोर्ट म्हणतं, सब रजिस्ट्रारची भूमिका ही प्रशासकीय आहे, न्यायिक नाही. म्हणजे ते क्लार्क आहेत, जज नाहीत. दस्तऐवज देणाऱ्या माणसाच्या मालकी हक्काची वैधता तपासणं हे त्यांचं कामच नाही. किती सोपं आणि स्पष्ट आहे बघा. याचा सरळ अर्थ आहे की निबंधक न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरू शकत नाहीत. आणि या निर्णयाचा सगळ्यात मोठा आणि जबरदस्त परिणाम काय झाला? तर सर्वोच्च न्यायालयाने तो जो त्रासदायक नियम होता ना, नियम 55(1), त्याला मुख्य नोंदणी कायद्याच्या विरोधात आहे असं सांगून सरळ सरळ रद्द करून टाकलं. म्हणजे आता तो नियम अवैध आहे, तो कुठेही लागू होत नाही. संपला विषय. ठीक आहे, आता आपण नोंदणी नाकारण्याच्या अजून एका सामान्य कारणाकडे वळूया. अनेकदा सांगितलं जातं की हो, तुमच्या प्रॉपर्टीवर कोर्टात केस चालू आहे, त्यामुळे नोंदणी नाही होणार. आणि मग लीज पेंडन्स नावाचा एक जड शब्द वापरला जातो. हा शब्द ऐकूनच आपल्याला भीती वाटते. पण घाबरू नका, आपण तोच आता सोपा करून समजून घेऊया. लीज पेंडन्स म्हणजे काय? हे मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या कलम 52 मध्ये दिलेलं एक तत्व आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर, जर एखाद्या मालमत्तेवर कोर्टात केस चालू असेल तर त्या काळात त्या मालमत्तेचा जो काही व्यवहार होईल तो व्यवहार कोर्टाच्या शेवटच्या निकालावर अवलंबून असेल. बस एवढाच त्याचा अर्थ आहे. हे बघा, हे नीट समजून घ्या. कलम 52 हे मान्य करतं की कोर्टात केस चालू असतानाही व्यवहार होऊ शकतो. तो व्यवहार फक्त कोर्टाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील. पण, आणि हा पण खूप महत्त्वाचा आहे, जोपर्यंत कोर्ट स्वतःहून त्या व्यवहारावर स्टे ऑर्डर देत नाही तोपर्यंत फक्त केस चालू आहे या एका कारणासाठी निबंधक तुमची नोंदणी थांबवू शकत नाहीत. नाही थांबवू शकत, हे लक्षात ठेवा. मग तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जर मालकी हक्क तपासायचा नाही, केस चालू असली तरी नोंदणी थांबवायची नाही, तर मग या निबंधकाचं खरं काम आहे तरी काय? कायद्याने त्यांना नक्की काय करायला सांगितलंय? चला हे जाणून घेऊया, कारण ही माहिती आपल्या प्रत्येकासाठी खूप आवश्यक आहे. त्यांची कर्तव्य कायद्याने अगदी स्पष्ट ठरवून लिहिली आहेत. पहिलं,
स्टॅम्प ड्युटी व्यवस्थित भरली आहे का ते पाहायचं. दुसरं, खरेदी विक्री करणाऱ्या लोकांची ओळख तपासायची. तिसरं, कागदपत्र व्यवस्थित तयार आहेत ना हे बघायचं. चौथं, ती मालमत्ता त्यांच्याच कार्यक्षेत्रात येते का हे निश्चित करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या दस्तऐवजाची एका सरकारी वहीत नोंद करून ठेवायची. पुन्हा एकदा सांगते, विकणाऱ्याचा मालकी हक्क किती खरा आहे याची खोलवर चौकशी करणं त्यांच्या कामात अजिबात येत नाही. ठीक आहे, आपण कायदा समजून घेतला, नियम समजून घेतले, पण समजा एवढं सगळं माहीत असूनही निबंधकाने तुमची नोंदणी नाकारलीच, मग काय करायचं? घाबरून जायचं का? अजिबात नाही. आता आपण पाहूया की अशा वेळी कायदेशीर मार्गाने कसं पुढे जायचं. हा आहे तुमचा ॲक्शन प्लॅन. लक्षात ठेवा, 3 सोप्या पायऱ्या आहेत. पायरी 1, जर सब रेजिस्ट्रारने नोंदणीला नकार दिला तर कलम 71 नुसार त्याला लेखी स्वरूपात नकार आणि त्याची कारणं मागा. हा तुमचा कायदेशीर हक्क आहे. पायरी 2, तो लेखी नकार मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत जिल्हा निबंधकाकडे म्हणजे डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारकडे अपील करा. आणि पायरी 3, जर तिथेही तुमचं अपील नकारलं गेलं तर मग पुढच्या 30 दिवसांच्या आत कलम 77 नुसार थेट सिव्हिल कोर्टात दावा दाखल करा. आता एक अगदी व्यावहारिक प्रश्न जो अनेकांना पडतो. समजा मूळ कागदपत्र हरवली असतील किंवा तुमच्याकडे नसतील तर काय करायचं? मग नोंदणी होणारच नाही का? नाही, तसं नाही. यावरही कायद्यात एक सोप्पा मार्ग आहे. जर मूळ कागदपत्र हरवली असतील तर सगळ्यात आधी पोलिसात तक्रार नोंदवा आणि त्यांच्याकडून नॉन ट्रेसेबल सर्टिफिकेट घ्या. त्यानंतर तुमच्या भागातील एका वर्तमानपत्रात कागदपत्र हरवल्याची एक जाहिरात द्या. ह्या 2 गोष्टी केल्याने काय होतं तर तुम्ही कागदपत्र शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे हे कायदेशीररित्या सिद्ध होतं आणि तुमची बाजू मजबूत होते. तर ह्या सगळ्या माहितीचा सार काय आहे? तो एकच आहे. एक जागरूक नागरिकच आपली मालमत्ता आणि आपले हक्क सुरक्षित ठेवू शकतो. लक्षात ठेवा, तुमची खरी ताकद तुमच्या ज्ञानात आहे, माहितीमध्ये आहे. आजच्या या माहितीपटातून एक गोष्ट जरी तुम्ही घरी घेऊन गेलात तरी ती ही असावी: निबंधकाचं काम फक्त नोंदणी करणं आहे, मालकी हक्कावर निकाल देणं नाही. आपले हक्क ओळखा आणि योग्य वेळी त्याचा वापर करा. हे जनजागृतीपर सादरीकरण ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्रतर्फे आपल्यासाठी तयार करण्यात आलं आहे. आमचा उद्देश एकच आहे की प्रत्येक नागरिकाला त्याचे कायदेशीर हक्क समजावेत. तर मग कायद्याने तर आपल्याला आपलं शस्त्र दिलं आहे. आता प्रश्न फक्त एकच आहे की आपण आपल्या हक्कांसाठी लढायला, त्यांच्यासाठी उभं राहायला तयार आहोत का? विचार करा. धन्यवाद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.